एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक नवरा बायकोचं जोडपं राहत होतं आणि त्यांच्या लग्नाला त्यांचे लग्न झाल्यानंतर त्यांचा सुखी संसार सुरू झाला होता आणि एकदम सुरळीतपणे त्यांचा सुखी संसार सुरू होता. बघता बघता त्यांना लग्नाला बरेच वर्षे झाले आणि मात्र त्यांना सुखी संसारामध्ये मूलबाळ होत नव्हते आणि मूलबाळ त्यांच्याकडं भरपूरशी संपत्ती होती, पैसा पाणी होता आणि सगळे काही गोष्टी होत्या, श्रीमंत घरचे होते. मात्र पण त्यांना मूलबाळ होत नसल्यामुळं ते मोठ्या प्रमाणात परेशान झाले आणि परेशान होतानाच त्यांनी मूलबाळ होण्यासाठी खूपसे प्रयत्न केले आणि ते होत नव्हतं म्हणून ते खूप प्रमाणावर वैतागले होते. आणि असं असताना त्यांनी अनेक प्रयत्न केले आणि काहीच फायदा झाला नाही. आणि त्यासाठी त्या महिलेने, जी श्रीमंत घरची महिला होती, त्या महिलेने अशी जी शक्कल लढवली, असं डोकं लावलं की त्यांच्या घरात जी नोकरानी होती, मोलकरीण होती, काम करणारी बाई होती, त्या बाईवर ती बाई लांबनं तिचं येणं जाणं होतं म्हणून तिने तिच्याच घरी तिची राहण्याची आणि राहण्याची व्यवस्था केली होती. आणि तसं चालू असताना एक दिवस अचानकपणे ही श्रीमंत घरची बाई, जी महिला आहे, ती महिला अचानक दारू पिऊन आपल्या घरी येते आणि घरी आले असताना त्या कामवाल्या बाईला उठवते आणि आपल्या नवऱ्यापाशी झोपवते. आणि हे काय घटना आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. ही जी घटना आहे ती उत्तर प्रदेश गोरखपूर शहर शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडलेला आहे. आणि ह्या घटनेला ह्या परिसरामध्ये त्या परिसरामध्ये एक नवरा बायकोचं जोडपं राहत होतं आणि त्या जोडप्याचं जो पुरुष होता त्याचं नाव होतं ब्रिजपाल आणि जी पत्नी होती तिचं नाव होतं सोनिया. आणि ती त्याच्या बायकोचं नाव असं आहेत, म्हणजे दोघा नवरा बायकोची अशी नावं आहेत. आणि या जोडप्याचं या ठिकाणी परिसरामध्ये राहत होते आणि लग्न झाल्यानंतरनं त्यांचा सुखी संसार सुरू झाला होता. पण मात्र त्यांना त्यांच्या लग्नाला बरेच वर्षे होत असताना त्यांना मूलबाळ काय होत नव्हतं. म्हणून जी महिला होती तिने अशी डोकं लढवलं, अशी शक्कल लढवली की तिच्या घरात जी महिला काम करण्यासाठी येत होती ती महिला तिच्याकडून आपण आपल्या मूल करून घ्यायचं आणि अशी तिच्या डोक्यात विचार केला आणि मनात ठाम राहिली. आणि त्या महिलेला, म्हणजे ती जी सोनिया होती, त्या सोनिया महिलेने त्या आपल्या घरकाम करणाऱ्या महिलेकडं अशी ही केली, तिच्या संग ह्या गोष्टीवर, ह्या विषयावर सविस्तरपणे बोलली. पण जी घरकाम करणारी जी महिला होती त्यांनी या गोष्टीला पहिल्यांदा विरोध केलेला आहे. त्या मोलकरणीने ह्या गोष्टीला विरोध केला आणि नकार दिला स्पष्टपणे. आणि परत जी श्रीमंत घरची महिला होती सोनिया, तिने परत मनात आणि डोक्यात हाच विचार होता की हिच्याकडूनच आपलं काहीतरी साध्य होईल. आणि तिने ह्या महिलेला जमीन देते, पैसा पाणी देते तुला, पण मला माझ्या नवऱ्याच्या म्हणजे आणि मूलबाळ पाहिजे, मूल पाहिजे आणि जे अपत्य पाहिजे असं म्हणायचं सरळ. तर ती महिला ह्या गोष्टीला, ज्यावेळेस लालच माणसाला लालच सुटतो त्यावेळेस ती महिला राजी झाली. कारण तिला काही जमीन आणि पैसा पाणी अशी ती महिला म्हणली होती सोनिया देणार आहे आणि तू मला फक्त त्याच्या बदल्यात मूल द्यायचे. आणि अचानक एक दिवस जी सोनिया होती, जी श्रीमंत घरची महिला होती, ती एक दिवस दारू पिऊन येते आणि दारू पिऊन आल्यानंतरनं जी मोलकरीण होती तिने तर स्पष्टपणे नकार दिलेला आहे. आणि नकार दिला असताना पण
ते जे काय मनाविरुद्ध जाऊन ह्या महिलेने आपल्या म्हणजे त्या मोलकरणीला दारू पिऊन आल्यानंतरनं त्या मोलकरणीला उठवून आपल्या नवऱ्यासोबत झोपवलेलं आहे. आणि असं असताना म्हणजे त्या महिलेची इच्छा नसताना सुद्धा तिच्यासोबत ती जी श्रीमंत घरची महिला होती तिचा नवरा सोनियाचा नवरा त्या महिलेसोबत झोपायला लावला आणि त्याचं असं कृत्य मनातनं इच्छा नसताना असं कृत्य केलं त्या महिलेसंगत आणि त्याचा व्हिडिओ देखील काढलेला आहे. आणि ती जी श्रीमंत घरची महिला आहे ती तिला ब्लॅकमेल करायला लागली की जोपर्यंत मला ह्या घरात मूल होत नाही तोपर्यंत माझ्या नवऱ्यासंगत तू झोपायचा, असं तिने रटच लावला. आणि अशा गोष्टी तिने क्लिअर केलेल्या आणि तिला वारंवार ब्लॅकमेल केलेलं आहे. असं चालू असताना ज्यावेळेस चालू असताना ती जी श्रीमंत घरची महिला होती सोनिया, ती महिला त्या महिलेला असं वाटलं की ही महिला बाहेर गेल्यानंतरनं कोणापाशी काहीतरी बोलेल किंवा आपलं जे आपण जे करतोय त्याचं जे प्रकरण लोकांच्या समोर आणून ठेवन किंवा कोणाला तरी हे बोलून दाखवन, असं तिच्या म्हणजे तिच्या मनात तिने हे झालं, रुजलं तिच्या मनात आणि तिने त्या मोलकरणीला बंदिस्त करून ठेवलं आणि घरातच कोंडून ठेवलं. आणि जी श्रीमंत घरची महिला होती तिचा नवरा ब्रिजपाल हा तो मोलकरणीसोबत दररोज काय म्हणतात रात्र रंगीन ते काहीतरी म्हणतात ना, म्हणजे अश्लील चाळे ते भरपूर त्यांनी केले. म्हणजे ते रात्रंगीण काम करत होता असं ह्या गोष्टीतनं म्हणता येईल. आणि ह्या संपूर्ण प्रकरणात ती मोलकरीण होती, ती मोलकरीण संपूर्ण प्रकरणाला इतक्या प्रमाणात वैतागले होते की तिला काय करावं आणि काय नाही असं समजत नव्हतं. पण मात्र तिने संधी मिळताच ज्यावेळेस तिला संधी मिळाली, आता ही घरात कडी लावून कुलपाच्या आतमध्ये ठेवायची, पण तिला संधी मिळली तसं तिने शहापूरच्या पोलीस ठाणं गाठलं. आणि असं असताना त्या पोलिसांना हे सर्व प्रकार घडलेला जो आहे तो सर्व सविस्तरपणे सांगितला. आणि हा जे प्रकरण आहे 2024 मधलं आहे आणि जून 2024 मध्ये हे संपूर्ण प्रकरण घडलेलं आहे. आणि ह्या प्रकरणाला आणि जे पोलिस होते त्या मोलकरणीच्या ह्याच्यावर तक्रारीवरून त्यांच्याकडे त्या आरोप्यांकडे गेले, म्हणजे ते दोघं नवरा बायको होते त्यांच्याकडे गेले, पण ते दोघं नवरा बायको तिथनं फरार झाले होते. आणि त्यांच्या गुन्हा देखील दाखल केलेला आहे. आणि पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळे पथकं नेमले आहेत. आणि असं असताना पोलिसांनी सांगितलंय आम्ही त्यांना लवकरच पकडू. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा. आणि या चॅनलच्या व्हिडिओमधनं कोणाचंही मन दुखावणं किंवा कोणाच्या भावना दुखावणं हे आमचा उद्देश नसून ह्या चॅनलच्या माध्यमातून फक्त तुमच्यासमोर एक जे जगासमोर सत्य आणायचे ते फक्त तुमच्यासमोर ह्या चॅनलच्या माध्यमातून आणत आहोत आपण. कोणाचं मन किंवा भावना दुखावण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही. धन्यवाद. परत भेटूया अशा स्टोरीसह असंच नवीन एका व्हिडिओमध्ये. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.